ईश्वराला का निवडायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण ईश्वर 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 म्हणतो, तो ईश्वर कोण तरी विचार कर. बघा ईश्वराचं स्वरूप काय. आम्ही प्रत्येक जण परमेश्वर या शब्दाचा अर्थ आपापल्या कल्पनेनं केलेला आहे. बरोबर आहे ना. प्रत्येक इन्क्लुडिंग अंधश्रद्धावाल्यांनी सुद्धा. तर त्यांनी कल्पना केली की हा परमेश्वर कोण आहे. अरे पण कुणी सांगितलं तुम्हाला हा परमेश्वर आहे म्हणून. लक्षात घ्या. आणि दोघेही माझे चांगले ओळखीचे आहेत. दोघेही डॉक्टर. एक इथला आणि सातारचा. असू दे. एक आता गणितगात्र झालेले आहेत, एक अजूनही दणदणीत आहेत. माझ्या वयाचाच तो आहे. आम्ही दोघं मित्र होतो. लक्षात घ्या. जीवनच्या आम्ही दोघं मित्र आहे. कारण जे अंधश्रद्धावाले सुद्धा म्हणतात हा तुमचा कल्पना आहे, सगळं खोटं आहे. बरोबर आहे, कोण नाही म्हणतं. पण ज्याला तुम्ही खोटं आहे म्हणता तो ईश्वर तरी काय आहे ही संकल्पना किंवा काय आहे समजावून कुणी घेतलंय का. कारण ईश्वर हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या डोक्यातनं निघालेला शब्द नाही आहे. ऋषीमुनींच्या शब्दामधून निघालेला नाही आहे. हा परमेश्वर किंवा ईश्वर हा शब्द वेद प्रणिपातीत शब्द आहे. आणि वेदांच्या मध्ये जर परमेश्वर हा शब्द जर वापरला असेल तर वेदांच्या मध्ये ईश्वर म्हणजे काय हे आम्हाला समजावून घेतलं. बरोबर आहे. तिथं आमच्या कल्पना, आमचे रागद्वेष आम्ही बाजूलाच ठेवले पाहिजे. का तुम्हाला जर फिजिक्स शिकायचं असेल, केमिस्ट्री शिकायची असेल, जिओलॉजी शिकायची असेल तर ते शिकत असताना सायन्स त्या परिभाषेमध्ये तुम्हाला शिकलंच पाहिजे. बीएससी वा, एमएससी वा, पीएचडी वा, आणखी पोस्ट डॉक करा, त्यांच्या भाषेमध्येच शिकलं पाहिजे. मला आवडत नाही, मला समजत नाही, मी फेकून देईन, चालणार नाही. तुझ्या कल्पना बाजूला ठेवल्या पाहिजे. सायन्स मध्ये सुद्धा या सायन्स ऑब्जेक्टिव्हली आहे, व्यक्तिगत कल्पना नाही आहे. इंडिव्हिज्युअल लाईक्स अँड डिसलाईक तिथं नाही आहे. जसं आहे तसं. तिथं जर तसं असेल तर मग तिथं काय नाही. आम्ही अध्यात्मामध्ये येतो आणि अध्यात्मामध्ये मात्र आम्ही मन मानेल त्याप्रमाणे वाटेल तशा चुकीच्या भ्रामक कल्पना निर्माण करून अनेक प्रकारचे पंथ, अनेक प्रकारच्या ठिकाणी मतप्रवाह आम्ही निर्माण करतोय. लक्षात घ्या. हे सर्व मतप्रवाह हे सुद्धा मत म्हणजे कल्पना आहे. रियालिटी काहीतरी निराळीच आहे. म्हणून परमेश्वर परमेश्वर कोण आपण कल्पना करतो त्या शेषशाहीवर झोपलेला नारायण महाराज. उद्योग नव्हता म्हणून ते झोपले. अर्थ निराळे. स्वर्गामध्ये बसलेला वैकुंठवासी आहे. कुणी बघितलं वैकुंठ? तुम्ही बघितलंय? आणि वैकुंठवासी गेलेले सुद्धा येऊन सांगत नाही मी वैकुंठामध्ये आहे म्हणून. पुढून काय सांगता येत नाही. त्याला परत इथं आलं पाहिजे. त्यामुळे वैकुंठवासी भगवान माहित नाही. मानस सरोवर कैलासामध्ये बसलेला भगवान शिव माहित नाही आहे. तिथे काही शिव आहे काय तेव्हा? ते नाहीच आहे. कारण का की या कल्पना आहेत आमच्या. परमेश्वर याची व्याख्या केलेली आहे काळजीपूर्वक. फक्त दोनच मी घेईन कारण खूप खूप मोठा विषय. पहिला भाग की आम्ही सर्वजण म्हणतो एक मंत्र आहे की परमेश्वर कोण. यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन
जीवन्ति येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्त विषं विशन्तीति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति। एक मंत्र है, यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्त अविषं विशन्ति। तीन सर्वनाम है, यतः, येन आणि यत्। आपण काय सांगितलं की ज्याच्यापासून, ज्या वस्तूमधून, ज्या स्वरूपामधून, ज्या तत्वामधून इमानि भूतानि जायन्ते, की हे संपूर्ण पंचमहाभूतात्मक असणारं हे विश्व आणि पंचभौतिक विषय हे ज्याच्यामधून निर्माण झाले, म्हणजे सर्व ब्रह्मांड, एंटायर क्रिएशन मी म्हणे। आणि एंटायर क्रिएशन याचा अर्थ जे दिसतंय ते नव्हे, या अदृश्य रूपानं सुद्धा अनेक ब्रह्मांड आहेत। सायन्स सुद्धा आज म्हणतंय, लक्षात घ्या की ही एकच सूर्यमालिका नाही आहे, याच्या पलीकडे सुद्धा अनेक सूर्यमालिका आहेत। आज सायन्स म्हणतंय, भगवद्गीता तेच म्हणतंय। लक्षात घ्या की मी कोण। अर्जुनाला ज्या वेळेला त्यांनी दाखवलं विश्वरूप दर्शन, त्यावेळेला अर्जुनाला ते स्वरूप पाहिलं, त्यावेळेला तो म्हणतोय की एकाच वेळेला एकाच ठिकाणी हजारो सूर्यमालिका आणि सूर्य जर प्रकाशित झाले, त्याच्याही पेक्षा अत्यंत तेजस्वी आणि ओजस्वी असलेलं ते स्वरूप आहे। म्हणजे याचा अर्थ की हे विश्व निर्माण ज्या वेळेला होतंय, त्यावेळेला या विश्वनिर्मितीच्या माग कोणतरी आहे, काहीतरी आहे, असल्याशिवाय कधीही निर्मिती होत नाही। लॉजिकल सुद्धा होत नाहीये, अब्सर्ड आणि इलॉजिकल आहे, काहीही नाही असं आम्ही म्हणतो। त्यावेळेला काहीतरी आहे, कारण सायन्सचा सिद्धांत आणि वेदांचा सिद्धांत एकच आहे, कारणं विना कार्यं न सिद्ध्यते। जिथं जिथं कार्य आहे तिथं कारण असलंच पाहिजे, तुम्हाला दिसू किंवा नसू। तो भाग निराळा आहे, दिसत नसेल तर शोधा, दिसत असेल तर पहा। लक्षात घ्या, दिसत नाही म्हणून काही नाही असं म्हणता येणार नाही, हे अज्ञानवाचक स्टेटमेंट आहे। म्हणून की ती जी वस्तू जी आहे ज्याच्यामधून हे विश्व निर्माण झालं, एवढंच बस, ज्या वस्तूमध्ये सत्तेमध्ये हे एंटायर क्रिएशन अस्तित्वामध्ये आहे आणि ज्याच्यामध्ये हे संपूर्ण विश्व पुन्हा लय पावतंय, ती जी वस्तू जी आहे तेच या संपूर्ण विश्वाच्या माग, नवे विश्वाच्या अतीत, नवे बियॉन्ड स्पेस टाइम आणि ऑब्जेक्टिव्हिटी। आइन्स्टीनियन सिद्धांत जो आहे, त्या आइन्स्टीनच्या सिद्धांताच्याही पलीकडे असलेला ती जी वस्तू जी आहे, तीच ती वस्तू म्हणजे